नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज गाडीला पण काही काम नव्हतं. त्यामुळे सकाळी-सकाळी आज आपल्या मित्राची म्हणजे शशीची पण मशीन, ट्रॅक्टर समजा एका जागीच होतं. मस्तपैकी सकाळी-सकाळी शशीनं फोन केला. म्हणलं, "चल आता आपल्याला जायचं आहे थोडासा खात आणायला." त्यामुळे गाडी वगैरे तयार केली आणि आपण निघालो चापोलीच्या दिशेने. आधी म्हणलं डिझेल टँकीमध्ये डिझेल टाकावं. कारण शशीला पण डब्यामध्ये डिझेल घ्यायचं होतं. मशीनला पण डिझेल थोडंसं कमी होतं. डिझेल वगैरे घेतलं आणि आलो आपण विशाल भैयाच्या दुकानावर. मग इथं पावती वगैरे केली. थोडंसं हमाल बाहेर गेला होता. म्हणलं आता पोते सकाळी-सकाळी टाकायला हमाल तर लागणार. त्यामुळं म्हणलं चला सकाळी-सकाळी नाश्ता करून घेऊ. आणि आपला गणूभाऊ पण आला होता. कारण आज लग्न पण होतं गावात. त्यामुळे म्हणलं शशीनं सकाळी-सकाळी पोहे सांगितले. पोहे वगैरे खाल्ले आणि लगेचच आलो आपण गाडी घेऊन. इथे लगेच हमालाने पोते वगैरे भरायला चालू केली. बघू शकता थोडाच खात होता, एक 15-20 पोते. ते खात वगैरे भरला आणि आलो आपण शशीच्या शेतामध्ये. बागायतदार म्हणतात तो. कसं आहे 5 एकर 1 लगट ऊस आहे भाऊचा. त्यामुळं खात वगैरे खाली केला आणि निघालो आपल्या गावाकडच्या दिशेने. लगेचच गावाकडच्या दिशेने निघालो. कारण मशीनमध्ये पण डिझेल टाकायचं होतं. डायरेक्ट मशीनपाशीच गाडी नेली. म्हणलं भाऊ डिझेल वगैरे टाकून घे. कारण आता फ्रेशअप होऊन आपल्याला जायचं होतं शिरूरला. म्हणलं अनवरला म्हणलं टाकी वगैरे फुल कर. कारण मशीन आज दिवसभर चालणार होती. त्यानंतर फ्रेश वगैरे झालो आणि शशी आणि मोईन आणि मी आणि गणा चौघंजण निघालो गाडीवर. कारण आपला मित्र परमेश्वर पस्तापुरे त्यांच्या ताईचं म्हणजे आपल्या ताईचं लग्न होतं. त्यासाठी आपण आलो पार्थ लॉन्सला. मस्तपैकी बघा मोईन कसा चालतो आहे. जबरदस्तमध्ये मोईनने एंट्री वगैरे केली. त्यानंतर आपण मध्ये गेलो. लग्नाचा वगैरे टाईम झाला होता. लग्न वगैरे लावलं. मस्तपैकी जेवण वगैरे केलं. जेवण वगैरे केल्यानंतर थोडा वेळ बसलो आणि मस्तपैकी एक फोटो वगैरे काढला. नवीन वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा वगैरे दिल्या. त्यानंतर शिरूरमध्ये गेलो आणि तिथं भेटला तेजस. तेजसनं सर्वांना अंजीर ज्यूस पाजला. मग त्यानंतर उन्हाच्या पारीच आपण निघालो आपल्या गावाकडे. कारण थोडंसं शेताकडं पण काम होतं आणि शशीला पण जायचं होतं मशीनकडे. त्यामुळे शशीला सोडलं आणि मस्तपैकी पाठीला आल्यानंतर मोईनने म्हणलं, "चला तुम्हाला स्ट्रिंग पाहिजे." तो लय मोठा माणूस आहे हो. त्यानंतर स्ट्रिंग वगैरे पिलं आणि निघालो आपल्या गावाकडे.